हाय हॅलो, कसं काय म्हणताय? शुभ सकाळ, जय महाराष्ट्र. मी तुमचा लाडका ब्लॉगर रिनाथ स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. ले मार बाबाजी की बूटी. हा दिवस 51वा आपल्या 100 डेज ब्लॉग चॅलेंजचा. तर आंघोळ वगैरे करून तर बाहेर आलो आहे. बाहेर पावसाचं वातावरण आहे. आपल्याला आज कॉलेजला जायचंच आहे कारण की आज सोमवार आहे. आज सुट्टी नाही मारू शकत. पहिला आंघोळ झालं पहिलं बाप्पाचे पाय पडूयात आणि मग नंतर आउटफिट घालूया. आज घरी आपण नाश्ता करणार नाही आहोत. आईला लेट होईल वाटतं यायला. तर आता आपण लगेच आउटफिट घालूयात आणि मग निघू. मंडेज आउटफिट असेल. जर्सी घातली आहे कारण की पावसाळा आहे. डिजिटल वॉच आहे. खाली ट्रॅक घातली आहे ब्लॅक कलरची आणि ग्रॅब्स वगैरे गेला नाही कारण की पाऊस म्हणजे खूपच आहे. मला वाटतं आज पडेल तर छत्री कॅरी करूया आणि चला निघूया. आपला आजचा पूर्ण आउटफिट असेल. खाली पाऊस पडोशी सगळं चिखल वगैरे असेल. आता काय करू नाही शकत. आता निघूया. पहिलं विक्रोळी स्टेशनला जाऊया ऑटोनी. आता आपण आलो आहेत माटुंगा स्टेशनला. कालच्या मॅचची चर्चा चालू आहे. त्यासोबत हे लोक माझ्या मागच्याच ट्रेनमध्ये होते. मी एसी लोकल ट्रेन क्या थांबलेला होता. माझी ट्रेन थांबलेली होती. ह्याला लेट झाला त्यामुळे. पहिला लेक्चरचा आमचा भंग झालेला आहे मस्तपैकी. अरे बट अपना क्या अरे वो तो दिखाते अपन, प्रूफ तो दिखाते मैडम को लेट हुआ वो. ऐसे वगैरे काय अरे गर्दीचं आहे माझ्याकडे. स्नॅप वगैरे तभी दिसता नाही. हा नाही, चला आता जाऊयात, बघूया घेते. आलो आहे कॉलेजला. तर बघूया आम्हाला घेतायत की नाही लेक्चर मध्ये. तर सात्विक बोलला रे आज क्लासमध्ये जाऊन. काय काय आता कळेल ना. शिवानी क्लासला आलोय, मॅडम आली नाही. सात काय म्हणणं आहे तुझं त्याच्यावर? बोलते की लवकर आले ना. आज हॅट्रिक हो चुका है मैम का नहीं आने का. बॅक टू बॅक 3 लेक्चर नाही आले. इथे सगळे अभ्यासाला गेले. चल सात्विक आपण एडिटिंग करत आहे. आतल्या रोडनी मी माटुंगा स्टेशनला जातो. आपण तिथून उतरूया घाटकोपरला. म्हणजे थोडं बघूया, मला थोडे कपडे बघायचे होते, टी शर्ट्स वगैरे. सो बघू आणि थोडंसं एक्सप्लोअर करू. मला पण काय माहिती नाही तर मी 1-2 रील बघितलेले. सो आता बघूया, चला जाऊ. आता मी घाटकोपर स्टेशनला पोहोचलेलो. बोललो थोडं भूक लागली आहे. त्यानंतर मग मी वेस्टला मी एक भारत कॅफे म्हणून एक आहे तिकडे बसलो आहे. तर आता थोडंसं खाऊन मग आपण शॉपिंगला जाऊ. आपली ऑर्डर आलेली आहे तर आता लगेच खाऊन घेऊया. तर घाटकोपर मध्ये एवढं काय भेटलं नाही तर मी विक्रोळी स्टेशन बसून आता मी जातोय ऑटोनी टागोर नगरला. तर माझ्या मित्राचं स्टोर आहे तिकडे, फॅशन क्लोथिंग म्हणून आहे. तर आता आपण तिथे जाऊयात. काय म्हणजे तिथे पण काय थोडं एक्सप्लोर करू. आपण आलोय विक्रोळीच्या एका हिडन जेम मध्ये. तुम्ही बघू शकता इथे फॅशन क्लोथिंग. तर इथे आलोय. इथे सगळं रिझनेबल रेट मध्ये सगळं आपल्याला भेटतं. आपला सीद आहे. आपण सीदशीच बोलूया इकडचा कसा रिव्ह्यू आहे. तो आता नवीन बिझनेस स्टार्ट केलाय तर कसं काय लोकांचा प्रतिक्रिया करू. आपल्याकडे रिस्पॉन्स खूप छान आहे आणि आता कसं आपल्या ट्रेंडच्या नुसार आपल्याकडे जर्सीज हे ते खूप चांगल्या याच्यात चालले आहेत. आपल्याकडे तुम्हाला ना जेवढे पण आता फिफाच्या जर्सीज आहेत त्या सुद्धा भेटतील. ट्रेंडिंग जीन्स, ट्रेंडिंग ट्रॅक पॅन्ट्स, लिनन पॅन्ट्स, त्याच्यानंतर आपल्याकडे टी शर्ट्स, ओव्हरसाइज टी शर्ट्स, कॉलर टी शर्ट्स हे सगळेच भेटतील तुम्हाला. त्यानंतर आपल्याकडे क्रॉक्स आलेत पावसाळ्यासाठी, ते पण आहेत. परफ्युम्स आहेत, खूप गोष्टी आहेत. तुम्ही फक्त एकदा आपल्या स्टोअरला व्हिजिट करा. तुम्हाला 100% चांगलं म्हणजे तुम्हाला एक चांगली आउटफिट आणि चांगले हे भेटेल, ह्याची माझी गॅरंटी असणार. तसंच आपली शॉपिंग देखील करून झालेली आहे. मस्त एकदम रिझनेबल अफोर्डेबल रेटमध्ये भेटलं. विक्रोळीमध्ये एकदम एक हिडन जेम आहे. तर नक्की तुम्ही एकदा व्हिजिट करा. मनसोक्त स्वतःला कापून आता आपण डायरेक्ट जाऊयात घरी. जवळच आहे आपलं घर, तर लगेच आपण निघू. त्यासोबत आता खूप भूक लागली. एवढी शॉपिंग वगैरे करून खूप काय काय सिलेक्ट केलं. तर आता आपण लगेच जाऊयात. तर शॉपिंग वगैरे करून तर आपली झाली आहे. तर आता पहिलं आपण डायरेक्ट घरी जाऊयात. पाऊस होता, नशीब छत्री कॅरी केली होती. चला लगेच जाऊ आणि लगेच फ्रेश वगैरे होऊन जेवून घेऊ. फ्रेश वगैरे होऊन घरातल्या आउटफिटमध्ये आलो आहे. तर पहिला आपण जेवून घेऊ. तर आज जेवणासाठी मोठे लोक आलेत गरिबांच्या घरी. बघूया आता ऋषी गाडी आलेले आहेत जेवायला आज. तर आता लगेच आपण जेवून घेऊयात. त्यानंतर ऋषी एडिटिंग करणार आहे व्हिडिओची. तर ऋषीची एडिटिंग करून झाली आहे. तर आता आपण जाऊयात त्याला सोडायला खाली. तो थोडा रुसलाय. तो भेटली नाही, सॉरी, अरे म्हणजे गेला नाही तो त्या साईडला. मंडळ चेंज करायचा त्याचा प्लॅन चालू आहे गणपतीचा. तो कॉल वगैरे आलाय. ऋषीला घराखाली सोडून आता आपण डायरेक्ट जाऊयात घरी. खूप थकलेलो, कॉलेज जाऊन कधी झोपलो काय कळालंच नाही. तर आता उठलोय तर लगेच फ्रेश वगैरे होऊयात. धरल्यावर पण आता क्लासला निघेल 7:30ला. तर आता आपलं लगेच फ्रेश वगैरे झालो
घरातल्या आउटफिटमध्ये आलो म्हणजे झोपलेलो काय माहिती एवढं कसलं थकलोय चेहऱ्यावर बघू शकतात. तसंच पहिलं गणबाप्पाचे पाया पडूयात. 7:30 वाजले. दिवा देखील लावलाय. लगेच पाया पडून घेऊ. तर आपला टार्गेट आपण सपोज घेऊयात दिवसातून 1 तास अभ्यास. तर आपण टॅक्सचं करून घेऊयात कारण की ते माझं थोडं इन्कम्प्लीट आहे. आज शॉपिंगला गेलेलो तर थोडंसं ते राहिलं करायचं. तर चला ते आपण कंप्लीट करून तर टॅक्सची पूर्ण बुक संपवून गंगापैकी क्लास झालाय बघू शकतात. तर आता आपण जेवून घेऊयात. चपातीने घेतली, डाळ भात आणि मुटूची भाजी घेतली. तर चला खाऊया. तर जेवण वगैरे आता झोपायचा टाईम आहे. उद्या लवकर उठून कॉलेजला देखील जायचं आहे. तर उद्याच आपण बघूया कुठला आउटफिट घालायचा कारण की नवीन कपडे तर घेतले आहेत आपण. तर आजचा व्लॉग आपण इकडेच संपवूयात आणि आजच्या व्लॉगला आपण इथे बाय बाय बोलूया. तर आपल्यांची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. शुभरात्री. बाय बाय.